मिळत नाही म्हणून आपले उपजीवन जगण्यासाठी काही ना काही उद्योग करून जगत असताना त्या 40,000 पंढरपूरच्या नागरिकांच्या पोटावर पाय देण्याचं पाप तू केलं. तर सामान्य जनतेला आज पंढरपूरमध्ये एमआयडीसी नाही, कोणत्या तरुणाला काम दिलं? आमचं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर, नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर गजानन महाराजाच्या धर्तीवर, बालाजीच्या धर्तीवर ह्या पंढरपूरचा विकास एक वेगळ्या विचारानं, कुठेही तुम्हाला धूळ खड्डा बघायला मिळणार नाही, वृक्षारोपण कुठेही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने या धर्तीवर पंढरपूरची सेवा केली जाईल. इथून 90 किलोमीटर सांगोल्याला पाईपलाईन गेली, 2 टाइम पाणी. काकाला वळसाण गावाला काय म्हणतात की मराठीमध्ये, काकाला कळसाण गावाला वळसा, उशाला नदी उशाला, आणि उशाला नदी असताना आम्हाला 7 ते 8 एकच तास एका कुटुंबामध्ये जर 40, 50, 30, 35 माणसं असले, मग त्याने कपडे कुठं धुवायचे, प्यायचं पाणी कुठं भरायचं, आंघोळीला पाणी कुठून आणायचं, आणि मग वारीतनं 4 पाहुणे आले, ते 4 नातेवाईक आलेले असतात. ही दुर्दैव अवस्था तुम्ही गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये करून 2 टाइम पाणी स्वच्छ देत नाही. तुम्ही कर जवळजवळ 30 कोटी रुपये वर्षाला निधी कर गोळा करता, आणि या सगळ्या खर्चाला फक्त 13 कोटीमध्ये खर्च होतो. परंतु आज तागायत पंढरपूरचा विकास यांनी साध्य केला नाही. ते म्हणतात दहशतवादी पंढरपूर म्हणतात. साऱ्या पंढरपूर तुम्ही पांडुरंगचे चेअरमन झाला, आता काय तुम्हाला किती बी काटा मारणार, किती बी साखर काय होणार, किती बी मोलाची निघणार काय? त्यांनी म्हणलं भाऊ आपण एका खोलीत जाऊया, तुम्ही बडबडू नका म्हणा. आम्ही एका खोलीत जेवायला बसलो. अहो चेअरमनचं पत्र द्यायच्या आधी 5 बुकावर, त्या काय चेकबुकावर माझ्या सह्या घेतल्या, एक मोबाईल आणि एक अम्बेसिडर दिली बघा फिरायला. म्हणजे सह्याजीराव तुम्ही नेमता, स्वतंत्र विचारानं विकास आणि विचार मांडण्याचा प्रतिनिधी तुम्ही बसला नाही. का नाही वसंतनाराला चेअरमन केलं विचारा की त्याला. काय केलं? वसंतनारा तुमचा गुलाम बनणार नव्हता. हा वसंतनारा शेतकऱ्याला न्याय देत होता, म्हणून वसंतनाराचा नंबर आला की स्वतः जाऊन स्कूटीवर बस. तुमच्या दारामध्ये असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीमध्ये तुमच्या दारातले गुलाम असल्यासारखं वागवता, पण तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये स्वतंत्रपणानं वर्ल्डाच्या कान्याकोपऱ्यातला गल्ली बोळातला विकास करणारा नगरसेवक आम्ही तुमच्या पुढे देतोय. 34 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहे, सर्व ठिकाणी रिक्षा आहे, आणि काही ठिकाणी नारळ आहे, बॅटरी आहे, सफरचंद आहे, फॅन आहे, आणि कुठेतरी एक कपाट आहे वाटतं, फॅन आहे. हा अशा काय चिन्ह सगळ्या उमेदवारांच्या दिलेल्या आहेत. इलेक्शन वैचारिक पातळीवर करा. आमच्या पार्टीकडे पैसा नाही. आम्ही विनंती करतोय, वोट आणि नोट द्या, आणि ही लोक तुमची सेवा करण्यासाठी या नगरपालिकेमध्ये पाठवण्याची तयारी दाखवा. त्यांचा मलिदा मात्र पालकमंत्री अधिकाऱ्याकडून गोळा करतोय, सरकार देतोय, मुख्यमंत्री देतोय, केंद्र देतोय, आणि त्यांनी 10% गोळा केलेल्या नगरपालिकेचा अर्बन बँकेतून पैसा पुरवण्यात आला. ही लढाई जनतेच्या हिताची आहे. ही गुंडशाही मालकशाहीच्या विरोधात लढाई आहे, आणि या लढाईसाठी पंढरपूर शहरातल्या जनतेने एकवटलं पाहिजे. आणि एकवटून आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकप्रतिनिधी आपल्या मनासारखे आपल्या सेवा करणारा,
या ठिकाणी पंढरपुरामध्ये पाईपलाईन फुटली तर 6-7 दिवस नाही केली जाते. रस्त्यात खड्डे. या अंबाबाई बसण्यात कार्बन बँकेपर्यंत या जरा सायकलीवर मोटरसायकलीवर येस्तोर हाडाच्या दवाखान्यात जायला लागतं. कुठं मणक्यात गॅप होतो, मानकुल्यात गॅप होतो, कुठं ना कुठं आदू होतो. आणि मग आपल्या बगल बच्चाला ठेके देणं आणि त्यातून भ्रष्टाचार निर्माण करणं आणि स्वच्छ 100% क्वालिटीचं काम केलं जात नाही, केलं गेलं नाही. यात पुतळे उभा राहिले ते सगळ्या पंढरपुरामध्ये. रात्री अपरात्री सगळ्यांना पुतळे लोकांना वाटतं वारकऱ्याचा स्वाभिमानाचा अपमान करायला लागलाय तुम्ही. या पुतळ्यावरली घाण ह्याच्यासाठी नगरपालिकेमध्ये सेवा उपलब्ध नाही का? टँकर धुणं आणि कर्मचारी पोचणं. आम्हाला नगरपालिका ताब्यात दिल्यानंतर इतर महानगरपालिका नगरपालिकेच्या धर्तीवर वैकुंठवासी झाल्यानंतर मेल्यानंतर संपूर्ण त्या माणसाचा नगरपालिकेच्या माध्यमातून खर्च केला जाईल. मुबलक 2 टाइम पाणी दिलं जाईल. आरोग्य चांगलं ठेवलं जाईल. या नाकर्तेपणामुळे गेल्या 30 वर्षापासून पंढरपूरच्या नागरिकाचा दवाखाना बंद पाडला. डिजिटल दवाखाना उभा करून दाखवू. नाना तऱ्हेचे वैद्य डॉक्टर तिथे उभा करू आणि प्रत्येक गरीबाला झोपडपट्टीवाशाला मोफत सेवा देण्याची योजना त्या ठिकाणी आपण हातामध्ये घेऊ.